नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अतुल महाजन, राहणार चांगदेव, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। मी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना 15-20 वर्षापासून शेती करत असताना मी कपाशीची लागवड केली आहे। ती लागवड मी 12 जून रोजी केलेली आहे। त्याच्यानंतर मी त्याला सरीओरंबा पद्धतीने बेडवरती लागवड केलेली आहे। त्यामध्ये बेसल डोस टाकत असताना मी यारा कंपनीचे नायट्रोबोर एकरी 25 किलो हे खत वापरलेले आहे। त्याच्यानंतर मी ठिबक प्रणालीचा वापर करून प्लास्टिक आच्छादन केलेले आहे। त्याच्यानंतर 40 ते 70 दिवसाच्या या कालावधीमध्ये मी 17-0-17 एकरी 50 किलो वापरलेले आहे। हे 17-0-17 हे जे खत आहे 40 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये वापरण्याचं कारण असं आहे की यामध्ये नत्र और पालाशच नसून सूक्ष्म अन्नद्रव्यांसुद्धा असल्या कारणाने कपाशीची फळफांद्यांची आणि पानांची साईज, लांबी व फुलांची संख्या असल्या कारणाने मी हे 17-0-17 हे खत वापरले आहे। आणि त्याच्यानंतर मी 50 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये यारा कंपनीचे बड बिल्डर हे प्रतिपंप इतर कीटकनाशकांसोबत व बुरशीनाशकांसोबत एकरी प्रतिपंपाला 50 ग्रॅम वापरलेले आहे। त्याच्यामुळे मला असा फायदा जाणून आला की फुलांची संख्या पण वाढली आणि त्याच्यानंतर फुलांची संख्या वाढल्यानंतर गळ कमी झाली, फुलगळ खूप प्रमाणात कमी झालेली आहे। त्याच्यानंतर 70 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये मी यारा रेगा 12-0-23 हे खत एकरी 50 किलो वापरलेले आहे। याच्यामुळे मला 12-0-23 यारा रेगा याचा फायदा असा झाला की याच्यामुळे बोर्डांची जी साईज होती ती वाढलेली आहे। याच्यामुळे 80 ते 120 बोंडांपर्यंत माझ्या कपाशीवरती तयार आहे। त्याच्यामुळे कैरीची साईज वगैरे व बोंडांची संख्या वाढलेली आहे। त्याच्यामुळे 12-0-23 हे खत वापरण्यास इतर शेतकऱ्यांना काही हरकत नाही। थँक्यू यारा।